लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क, जनसामान्यांचा बुलंद आवाज। लक्षवेधी आंदोलनाने प्रशासनाची तारांबळ, ऐतिहासिक इमारत भुईसपाट, आंदोलक आक्रमक। वडूज पंचायत समिती आवारातील आंदोलन। बहुचर्चित व ऐतिहासिक जिल्हा परिषद बांधकाम विभागाची सुस्थितीत ऐतिहासिक इमारत रातोरात पाडल्याने खटाव तालुका संघर्ष समितीचे जनआंदोलनकर्ते घटनास्थळी आक्रमक पावित्र्यात दिसून येत होते। यामुळे कागदोपत्री जुळवाजुळव करताना संबंधित प्रशासनाची दमछाक झाली होती। आंदोलनकर्त्यांचा यापूर्वीही अनुभव लक्षात घेता लक्षवेधी आंदोलनाने प्रशासनाची तात्पुरती तारांबळ उडाली होती। कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती विजयकुमार शिंदे, शिवसेना प्रभारी तालुका प्रमुख बाळासाहेब जाधव, पंचायत समिती सदस्य महेश वाघ, आनंदा साठे, राजेंद्र माने, दाऊद मुल्ला, बाजार समितीचे संचालक शैलेश वाघमारे, शकील मुजावर, शेतकरी संघटनेचे संजय भगत, धनंजय चव्हाण, दादा तोरणे आदींची लक्षवेधी आंदोलनात प्रमुख उपस्थिती होती। स्वमालकीची सुस्थितीतील ऐतिहासिक इमारत बांधकाम विभागाने नगर पंचायतीस भाडे तत्वावर देऊन स्वतः जीर्ण झालेल्या विश्रामगृहात स्थानापन्न झाले। जिल्हा परिषद बांधकाम विभागाने बेकायदेशीर ठराव आणि करार करून शर्ती व अटींचा कशा प्रकारे भंग केला याचा कागदोपत्री पुरावाच आंदोलनस्थळी आलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना दाखवल्याने संबंधित अधिकाऱ्यांची एकच तारांबळ उडाली। जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमर नलवडे यांच्याशी शाखा अभियंता सुभाष खाडे आणि गट विकास अधिकारी योगेश कदम यांनी मोबाईलवरून संपर्क साधून आंदोलनकर्त्यांशी बोलणे करून दिले। खटाव तालुक्याचा इतिहास आणि कागदोपत्री पुरावे सुरक्षित नसल्याचं लक्षात आणून दिले। मात्र या संवादात विषमता आढळल्याने आपल्या मताशी ठाम राहत आंदोलनकर्ते घटनास्थळी आक्रमक झाले। आंदोलनस्थळी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता, तर सकाळी 11 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत प्रशासकीय अधिकारी व आंदोलनकर्ते त्यांच्यात संवादाच्या 5 फेऱ्या पार पडल्या, परंतु समाधानकारक लेखी उत्तर मिळत नसल्याने हे लक्षवेधी आंदोलन सुरूच राहिले। नगर पंचायत कार्यालयासाठी सद्यस्थितीतील जागा नाममात्र भाडे तत्वावर सुयोग्य असताना इमारत हलवण्याचा घाट अनेक शंका निर्माण करत आहे। जिल्हा परिषद बांधकाम विभागात सद्यस्थितीत 29 कर्मचारी असून स्वतःची इमारत पाडून कोंडवाड्यात विराजमान झाले आहेत, तर नगर पंचायतीकडे स्वमालकीच्या जागा असताना देखील याच इमारतीचा केलेला अट्टहास शंकास्पद ठरला, असं भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केल्या। लोकराष्ट्र न्यूज, एक विचार समाज विकासाचा, वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा, बातम्यांबरोबरच शेती, उद्योग, शिक्षण, साहित्य, कला, मनोरंजन आणि बरंच काही। जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं, तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, शेअर करायला विसरू नका।